नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सूत्रसंचालकासाठी आवाजातील चढ उतार तो कसा असावा, तो कसा करावा, ही जी कला आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि याचवर आधारित आजचा यूट्यूब व्हिडिओ आहे. ती म्हणजे सूत्रसंचालकाच्या आवाजात चढ उतार असणं महत्त्वाचं आहे. तर याबद्दल माहिती सांगत असताना की सूत्रसंचालकाचा योग्य चढउतार आवाजात नसेल तर उत्तम त्याचं सादरीकरण जर असेल तर ते प्रभावहीन ठरतं, हे सूत्रसंचालकाने लक्षात घ्या. तुमच्या लाडक्या निवेदक विठ्ठल पवार या सूत्रसंचालन मार्गदर्शन देणाऱ्या या कार्याला उपयुक्त ठरेल असे मुद्देनुसार मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मार्गदर्शन करत आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. एक, आवाज म्हणजे केवळ मोठेपणा नाही. सूत्रसंचालक बऱ्याच कार्यक्रमात आपला आवाज प्रत्येक ठिकाणी मोठा करत असतो, परंतु मोठा आवाज करणं म्हणजे प्रभावी सूत्रसंचालन होतं असं नसतं. शब्द स्पष्ट, भावनानुसार बदलणारा आवाज असावा. माईक असेल तर खूप मोठ्यानं किंवा बेंबीच्या देठापासून ओरडण्याची काही गरज नाही. उदाहरणार्थ, स्वागत करताना सूत्रसंचालकाचा मध्यम आणि गोड आवाज असावा. घोषणा देत असताना थोडा ठाम आणि स्पष्ट आणि थोडासा आवाजाचा सूर थोडासा लांबवणं गरजेचं आहे. 2, आशयानुसार आवाज बदलणं. आशयाचा प्रकार, आवाज कसा असावा? स्वागतपर, मृदू व प्रेमळ असावा. गौरव आणि सन्मानाच्या कार्यक्रमात भारदस्त आणि अभिमानपूर्ण आवाज असावा. माहिती व सूचना देत असताना त्याचा आवाज हा उच्चार स्पष्ट आणि स्थिर असावा. दुःखद असलेल्या ठिकाणी सूत्रसंचालकाचा जो आवाज आहे तो हळू गंभीर असणं महत्वाचं आहे. उत्साही क्षण कार्यक्रमामध्ये असेल तर त्या ठिकाणी त्याचा जोशपूर्ण आणि उंचावलेला आवाज आणि अभिनय असणं महत्वाचं आहे. 3, वाक्याच्या सुरुवात, मध्यम, शेवटात फरक. सुरुवात थोडासा उंच आवाज सूत्रसंचालकाचा असावा. मधला जो भाग आहे त्या ठिकाणी स्थिर सूत्रसंचालकाचा आवाज असणं महत्वाचं. आणि शेवट सौम्य उतार. यामुळं सूत्रसंचालकाचं जे बोलणं आहे मित्रांनो, तर ते एक सुरी न वाढता उपस्थित श्रोत्यांना, मंचावरील मान्यवरांना ऐकायला आनंददायी आणि प्रभावी होत असतं. 4, योग्य त्या ठिकाणी सूत्रसंचालकानं विराम घेणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, पॉज हा आवाजाचा, खरं तर विराम हा आवाजाचा मित्र आहे. महत्वाच्या वाक्यानंतर 1-2 सेकंद सूत्रसंचालकानं थांबणं महत्वाचं आहे. श्रोत्यांना विचार करण्याची संधी मिळते, आत्मविश्वास वाढतो. त्या ठिकाणी सूत्रसंचालकानं योग्य त्या ठिकाणी पॉज घ्यावा. उदाहरणार्थ, आजचा हा क्षण थोडंसं थांबा, आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे. अशा रीतीनं तुम्ही पॉज योग्य त्या ठिकाणी घ्या. 5, श्वसनावरती नियंत्रण ठेवा. मित्रांनो, कालच 3-4 दिवसापूर्वी मी एका कार्यक्रमामध्ये मान्यवर म्हणून उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी सूत्रसंचालक जो बोलत होता तर त्याचा जो श्वास उच्छ्वासा जो आवाज आहे तो स्पष्ट त्याच्या बोलण्यासारखाच त्याचा जो श्वास उच्छ्वास आवाज त्या माईकमध्ये येत होता. छातीऐवजी त्यानं पोटातून श्वास अशा वेळेस घेणं महत्वाचं आहे. दीर्घ वाक्य सहज बोलता येतात आणि आवाज थरथरत नाही. त्यासाठी सूत्रसंचालकाने काय करावं की दररोज सकाळी 5 मिनिटं अनुलोम विलोम करणं महत्वाचं आहे. अर्थात दीर्घ श्वास घेणं आणि हळूहळू सोडणं. 6, एकाच पट्टीत बोलू नका. बऱ्याच वेळा सूत्रसंचालक प्रत्येक कार्यक्रमात एक सुरीले पद्धतीने एकाच पट्टीमध्ये बोलत असतात, तर ते चूक आहे. मग चूक हे देखील आहे, सतत सारखा आवाज कंटाळवाणं निवेदन होतं. कधी हळू, कधी मध्यम, कधी ठाम. त्यासाठी सूत्र काय, भाव बदलला की सूत्रसंचालकाचा आवाज बदलला पाहिजे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ती सूचना आपण लक्षात घ्या. 7, शब्दांवर जोर, स्ट्रेस कसा द्यावा. प्रत्येक शब्दावरती जोर सूत्रसंचालकाने देऊ नये. महत्वाच्या शब्दांवरच आवाज उंचवा. उदाहरणार्थ, आजचा सन्मान सोहळा हा केवळ कार्यक्रम नसून कर्तृत्वाचा गौरव आहे. अशा रीतीने योग्य त्या ठिकाणी त्यानं ट्रेस देणं महत्वाचं आहे. 8, माईक
वापरताना आपला आवाज कसा ठेवावा, माईक जवळ आवाज कमी असावा, माईक दूर आवाज थोडा सूत्रसंचालकानं वाढवणं महत्वाचं आहे आणि माईकशी भांडू नका हे देखील या निमित्तानं मी सूत्रसंचालकांना सांगेल. 9 सरावासाठी सोपा उपाय. कोणता सोपा उपाय आहे? सूत्रसंचालकाचा जर आवाजामध्ये त्याला चढ उताराचं जर त्याला कौशल्य विकसित करायचं असेल तर सूत्रसंचालकानं स्वतःचा आवाज मोबाईलवरती वारंवार रेकॉर्ड करणं, ऐकणं आणि त्यामध्ये दुरुस्ती करणं. एकच परिच्छेद 3 पद्धतीनं बोला. एक जो तुम्ही पुस्तकातला परिच्छेद निवडलेला आहे सरावासाठी तर एकदा हळू वाचून पहा, दुसरा मध्यम पद्धतीनं वाचा आणि तिसरा भावपूर्ण वाचा. मग त्यातला जो फरक आहे तुम्ही मोबाईलवर रेकॉर्ड करणार आहे त्यातला फरक तुम्ही स्वतः ऐका. 10 लक्षात ठेवण्याचा सुवर्ण मंत्र. आवाज कानापर्यंत पोचतो पण चढ उतार मनापर्यंत पोचतो. हे देखील सूत्रसंचालकानं लक्षात ठेवावं. तर आवाजातील चढ उतार साधण्यासाठी योग्य ते उपाय, कोणकोणत्या खबरदारी, कोणकोणते मुद्दे लक्षात घेणं महत्वाचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तर आवाजाचं चढ उताराचं कौशल्य तुम्ही देखील विकसित करू शकता. त्यासाठी या सर्व बाबी सूत्रसंचालकांनी लक्षात घ्या. आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.